नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. लिंगायत साहित्याचे संरक्षण करते 12व्या शतकातील महात्मा बसवेश्वरांचा समता, बंधुत्व व न्याय या मानवतावादी चळवळीतील ज्येष्ठ शरणवीर तथा समाजाचे गुरु शरणवीर संत कंकय्या महाराज यांची जयंती शहरातील कौस्तुभ मंगल कार्यालय येथे समस्त वीरशैव कंकय्या समाज परभणी जिल्ह्याच्या वतीने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री संत कंकय्या महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, संत रोहिदास यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून टोपाजी फुलपगार हे होते, तर अध्यक्षस्थानी प्रभाकर फुलवरे हे होते. याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून अनिल बसुळे, सोनीपंत कावळे, लक्ष्मण नांदुरे, सुनील कदम, सामाजिक कार्यकर्ते देवा महामुनी आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या दरम्यान उपस्थित मान्यवरांनी श्री संत कंकय्या महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याचा उजाळा दिला. तर आयोजकांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आपण आपल्या महामानवाची जयंती नाचून किंवा डीजे लावून साजरी न करता समाजोपयोगी उपक्रम घेऊन साजरी केली पाहिजे. कार्यक्रम यशस्वीसाठी संयोजन समितीचे प्रभाकर नारायणकर, किरण फुलपगार मुनी, चंद्रकांत फुलवरे, भगवान नरहिरे, राजेश कावळे, बालाजी फुलपगार, दिलीप नारायणकर, विश्वनाथ फुलवरे आदीसह जयंती कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. समाजातून एखादा जिल्हाधिकारी झाला तर यामध्ये जिल्ह्यामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संत कंकय्या जयंती साजरी करण्यात येत आहे. हा समाज अत्यंत अल्प असून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जयंती सर्व समाज इच्छुक असल्यामुळे करण्यात येत आहे. ही करण्यामागचा जो उद्देश आहे तर समाज एकत्र यावा, शिकावा, संघटित व्हावा, या जयंतीमागचा समाजाचा, सर्व कार्यकर्त्यांचा आणि समाजातील जे काही पुढारलेले माणसं आहेत त्यांचा सर्वांचा हा विचार आहे. आणि समाज कसा पुढं जाईल याच्यासाठी दरवर्षी आम्ही जयंती करणार आहोत. संत कंकय्या महाराज की जय. जयंती उत्सव साजरा करणं जी पद्धत आहे चुकीचीच आहे. कोणती? डीजे लावणं किंवा ते जे महापुरुषांनी तुम्हाला का सांगितलेलं काय तुम्हाला संदेश काय दिलेला आहे? शिका, संघटित व्हा, संघर्ष करा किंवा सर्वांनी आनंदाने साजरी करा. पण या ठिकाणी जी जयंती साजरी होती आजच्या ज्याच्यामध्ये जे मागील या 10-20 वर्षामध्ये साजरी होत आहे ती कशा प्रकारची डीजे लावतात, डीजे लावून डान्स करणं, नाचणं, दारू पिणं, हे महापुरुषांना तुमचा अपमान करणं, महापुरुषांचा अपमान आहे हा. त्यांनी जे सांगितलेलं आहे, काय करा सांगितलेलं आहे तुम्ही की एकत्र येऊन आनंदाने साजरी करा, त्यांचे विचारांनी करा. आज जी जयंती साजरी वेगवेगळ्या प्रकारच्या जयंती साजऱ्या होतात त्या विचारांना काहीच मागत नाही. हे मला तर पटत नाही काय नाही ही गोष्ट. साजरी करावी त्या विचार जे त्यांनी दिलेले आहेत त्याचं काही काय अंगीकार झाला पाहिजे, त्याचं काहीतरी सफल झालं. तुम्ही जयंती साजरी करताना दारू पिता हे कोणतं आलं नाही, हे चुकीचं आहे. आपण प्रत्येक मानवाच्या प्रतिमा याबद्दल काय सांगतो? हे जे महामानव आहेत त्यांनी आपल्याला त्यांनी संघर्ष केलेला आहे. आपल्याला आज जिथं उभं राहण्यासाठी आपण सरळ बोलायचं झालं तर हा ढोर समाजाची जयंती आपण साजरी करतो. कंकय्या महाराज जयंती साजरी मागासवर्गीय आहे. मागासवर्गीयांना तर पहिल्यांदा तर सरळ ज्यावेळेस स्वातंत्र्याच्या अगोदर मडके गळ्यात होते किंवा जी पद्धती होती ती खूप आव्हानच होती. याच माझे महापुरुष जे आहेत त्यांनीच कशा प्रकारे पुढे जगायला पाहिजे, काय करायला पाहिजे तर ते या समाजातून बाहेर काढलं. बाबासाहेबांनी असो, डॉक्टर फुलेंनी शिक्षणाचा असो, शिवाजी महाराजांनी तर दुसरं तुमच्या एकतेसाठीच लढलेलं आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे काम. पण ही लढाई जी आहे, जयंती जी आहे, जयंती ही मला वाटते की सरळ शांततेनं अशाच प्रकारे साजरी करावी. सरळ ती डीजे लावणं किंवा हे करणं हे तर एकदम चुकीचं आहे. नमस्कार, मी डॉक्टर भारत नांदुरे. आज संतोषीमध्ये वीरशैव कंकय्या महाराज यांची जयंती आज इथे मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरी केल्या जाते. आज आमच्या समाजातील अर्थात ढोर समाजातील संपूर्ण परभणी जिल्ह्यातून वेगवेगळ्या पदावर असलेले सर्व उच्च शिक्षित सगळे तरुण, तसेच ज्येष्ठ नागरिक, तसेच व्यावसायिक आणि सर्व बंधू भगिनी एक फार मोठ्या उत्साहात आणि आनंदात एकत्र आलेले आहेत आणि एक आनंदाच्या वातावरणामध्ये संत रविदास महाराजांची जयंती ते साजरी होत आहे.
मी या जयंतीनिमित्त परभणी जिल्ह्यातील तमाम सर्व जनतेला आपल्या चॅनलच्या माध्यमातून जे आपले श्रोते आहेत आपल्या सर्व श्रोत्यांना आमच्या संत शिरोमणी वीरशैव कक्कया महाराजांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जिल्हा तर्फे आयोजित श्री संत वीर योद्धा शरणश्री वचन साहित्याचे रक्षक असे श्री संत कक्कया महाराज यांचा जयंती महोत्सव या ठिकाणी परभणीकरांनी आयोजित केला. त्यासाठी आपण या ठिकाणी सर्व जमलेले आहोत. 2024 साली सुद्धा असाच भव्य दिव्य कार्यक्रम परभणीकरांनी आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात सुद्धा मी उपस्थित होतो. जगात जर्मनी, भारतात परभणी, हे जे तुम्ही म्हणता ते अगदी सत्य आहे. या ठिकाणचा समाज आणि या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत त्यांचं एक संघ राहणं, त्यांचं संघटितपणे कार्य करणं, याचा आपल्या मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांनी, तालुक्यांनी आणि गावागावामध्ये त्याचा आदर्श त्यांनी घेतला पाहिजे. आणि संत शिरोमणी श्री संत कक्कया महाराज यांचे जीवन आणि त्यांचा जीवनातील संघर्ष आणि त्यांनी दिलेले समाजासाठी जे संदेश आहेत ते तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे. या पद्धतीनं आज मी या ठिकाणी संयोजकांनी सुचवलेल्या संत कक्कया महाराजांच्या जीवनचरित्रावर बोलण्यासाठी आपल्या पुढे उभा आहे. परभणी शहरातील ही संयोजन समिती तसेच व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रभाकर फुलोरे साहेब, श्यामराव फुलोरे, उद्घाटक माननीय टोपाजी रामराव फुलपगार साहेब, माजी तहसीलदार, तसेच या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभलेले सामाजिक प्रबोधनकार माननीय श्री दत्ता बसवळे साहेब आणि सुनील विश्वनाथ कदम कृषी अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमास लाभलेली आहे. आणि ज्येष्ठ नागरिक समाजभूषण माननीय लक्ष्मण रामजी नांदुरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू धर्माचे रक्षक संभाजी महाराज, सह्याद्रीच्या कानेकोपऱ्यात बसलेल्या या महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजाभवानी यांना नमन करून श्री संत कक्कया महाराज जे शरण होते आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.